नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजचे आपल्या व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण मागील व्हिडिओ बघितलेलेच आहे। जर आपण मागील व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्हाला तुमच्या राईट हँड साईडला आई बटनामध्ये ते व्हिडिओची लिंक मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथून आपले हरभरा पिकावरील संपूर्ण व्हिडिओ आपण मार्गदर्शन 2 मिनिटांमध्ये अगदी सांगितलेले आहे, ते आपण बघू शकता। मंडळी, आजचा व्हिडिओ जे आहे सध्या आपण दुसऱ्या आठवड्यात आलेलो आहोत। या आठवड्यामध्ये आपल्याला हरभरा पिकासाठी काय काय करायचं आहे, म्हणजे तण व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, हे संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मंडळी, व्हिडिओला पूर्ण नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा। सोबतच चॅनलला सबस्क्राइब करणे विसरू नका, म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओबद्दल माहिती तुमच्या चॅनलला मिळून जाईल। मंडळी, जे आपलं हरभरा हे पीक आहे हे अतिशय तणांना संवेदनशील पीक आहे। त्यामुळे ज्या वेळेस आपण हरभरा पेरतो आणि पेरल्यानंतर उगवण्यास सुरुवात होते, त्यावेळेस हरभरा हा खूप हळूवारपणे उगवत असतो। त्याची पिकाची वाढ सुरुवातीला खूप हळू होते, त्यामुळेच यामध्ये तण होण्यास सुरुवात होते आणि त्यावेळेस तणाचा प्रादुर्भाव आपल्या वावरामध्ये खूप जास्त आपल्याला येऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या पिकावर सुद्धा परिणाम होते। तर त्यासाठी मंडळी, सर्वात आधी पहिले 2 ते 3 आठवडे जे आहे ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत। तण आपल्या वावरामध्ये त्यावेळेस नसलं पाहिजे, परंतु जर त्यावेळेस तण आपल्याला दिसून येत असेल तर त्यावेळेस काय करायचं, 2 वेळेस आपल्याला याच्यामध्ये निंदन घेणं आवश्यक आहे। तसेच 2 वेळ निंदन करून सुद्धा जर आपल्याला गरज भासली तर 2 निंदनाच्या मंदामध्ये आपल्याला 1 वेळा खुरपणी करणे सुद्धा आवश्यक आहे। तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की 2 वेळ जे आपण निंदन करणार आहोत ते कोण्या कोण्या वेळेस करणार आहोत। निंदन म्हणजेच खुरपणी करणे। आता पहिली जी खुरपणी आहे किंवा जे निंदन आहे हे आपलं 15 दिवसांनी आपलं असलं पाहिजे आणि दुसरं जी खुरपणी आहे म्हणजेच निंदन हे आपलं 30 दिवसांनी असलं पाहिजे। म्हणजे आपला जे कालखंड आहे 15 दिवसांनी पहिली निंदन आणि दुसरी निंदन हे 30 दिवसांनी असलं पाहिजे। आणि तरी सुद्धा आपल्या जर प्रादुर्भाव तणाचा जास्त जर वाटत असेल त्यावेळेस आपल्याला 2 निंदनाच्या मधात 1 वेळेस खुरपणी सुद्धा आपण देऊ शकतो। हे झालं आपलं पारंपरिक पद्धतीने आपण जे निंदन करतो ते। जर आता आपल्याला जर शेतामध्ये अति तण जर आपल्याला माहिती आहे की आपल्या वावरामध्ये तण होतच असते, तर त्यावेळेस जर आपल्या वावरामध्ये फक्त एकच शेंगवर्गीय जर पीक असेल तर उगवणीपूर्वी आपण पेंडामिथिलिन आपण 30 EC म्हणजे 2.5 ml प्रति 300 लिटर पाण्यात मिसळून सुद्धा आपण पेंडामिथिलिनचा प्रयोग करू शकतो। त्याने सुद्धा आपला जे तण आहे उगवणीपूर्वीचं ते आपल्याला कंट्रोल करता येते। आता जे आपले हरभरा पीक आहे हे पहिल्या 45 दिवस जे आहे याला तणमुक्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यावेळेस जर ते तणमुक्त राहील नाही तर आपल्या फ्युचरमध्ये आपल्या जे उत्पादन आहे त्याच्यावर आपल्याला घट येऊ शकते। आणि आता हरभऱ्यामध्ये जर तुम्ही आंतरपीक घेत असाल तर रासायनिक आणि तण व्यवस्थापन करू नका, त्याऐवजी फक्त तुम्ही खुरपणी जरी केली तरी आपल्याला ते सफिशियंट आहे। मंडळी, आपल्या भागामध्ये किती वेळा खुरपणी केली जाते म्हणजे निंदन केले जाते हे आम्हाला कळवा। निंदनाच्या आपल्या भागामध्ये रेट काय हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे आपल्याला सुद्धा माहिती होईल की आपल्या शेतकरी मित्र कशा प्रकारे त्या भागामध्ये कार्य करत आहे। मंडळी, या भागामध्ये एवढंच। पुढील भागामध्ये आपण आणखीन काही हरभऱ्याविषयी व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर त्याकरिता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।